लोकवृत्त मराठी, लोकशाहीचा खरा आवाज। शिंदखेडा शहरासाठी उड्डाणपुलाची मागणी, मुख्यमंत्री यांच्या नावे सार्वजनिक बांधकाम विभागाला निवेदन। शिंदखेडा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12च्या रुंदीकरणाच्या प्रस्तावित कामामुळे व्यापारी, दुकानदार आणि नागरिकांचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी शहरात उड्डाणपूल, फ्लायओव्हर उभारण्याची मागणी करण्यात आली आहे। या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सार्वजनिक बांधकाम मंत्री, पालकमंत्री धुळे, जिल्हाधिकारी धुळे तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या नावे निवेदन देण्यात आले। हे निवेदन शिंदखेडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे स्थापत्य अभियंता पंकज भांबरे यांनी स्वीकारले। निवेदनात नमूद करण्यात आले की शिंदखेडा शहरातील भगवा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक ते पाटण चौफुलीपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 12च्या विकासासाठी सुमारे 13 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती समोर आली आहे। शहराच्या विकासासाठी होणाऱ्या या कामाचे स्वागत असलं तरी रस्त्याच्या रुंदीकरणामुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांच्या हितावर परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे। निवेदनानुसार संबंधित रस्त्यालगत असलेल्या व्यापारी व व्यावसायिकांना 15 मीटर अतिक्रमण हटवण्याच्या नोटिसा देण्यात आल्या। काही ठिकाणी अतिक्रमण हटवण्याची कारवाई करण्यात आली आहे, मात्र अनेक दुकानं व व्यावसायिक प्रतिष्ठाने त्यांच्या मालकीच्या व 7 उतार्यावर नोंद असलेल्या जमिनीवर असल्याचा दावा निवेदनकर्त्यांनी केला आहे। शिंदखेडा हे तालुक्याचे प्रमुख व्यापारी केंद्र असून येथील बाजारपेठेवर हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह अवलंबून आहे। मोठ्या प्रमाणात दुकानं व प्रतिष्ठाने बाधित झाल्यास स्थानिक अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे। शहराच्या भविष्यातील विकासाचा विचार करून संबंधित मार्गावर उड्डाणपूल उभारण्याचा पर्याय शासनाने गांभीर्याने विचारात घ्यावा अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे। उड्डाणपूल झाल्यास वाहतूक सुरळीत होईल, अपघातांचं प्रमाण कमी होईल, बाजारपेठेचं अस्तित्व टिकून राहील आणि शहराच्या सौंदर्यात भर पडेल असंही निवेदनात नमूद करण्यात आलेलं आहे। तसेच व्यापारी, दुकानदार, रुग्णालय, मेडिकल, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांच्या भावना लक्षात घेऊन शासनानं सकारात्मक निर्णय घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे। दरम्यान शहराच्या विकासाबरोबरच स्थानिक नागरिकांच्या उपजीविकेचं संरक्षण होणंही तितकंच महत्त्वाचं असल्यानं या मागणीबाबत शासन काय भूमिका घेते याकडे शिंदखेडा शहरवासियांचं लक्ष लागलंय। यावेळी ज्येष्ठ पत्रकार भालचंद्र पाटील, प्राध्यापक चंद्रकांत डागा, प्रकाश चौधरी, भूषण पवार, मनोज गुरव, शोभाताई पाटील, महेंद्र गिरासे आदी उपस्थित होते। मुख्य संपादक भूषण पवार। आज व्हॉइस ऑफ मीडिया पत्रकार संघाच्या वतीने शिंदखेडा येथील सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता यांना तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री तसेच आपले धुळे जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या नावे आज पत्रकार संघाच्या वतीने निवेदन देण्यात आलं आहे। हे निवेदन काही दिवसापासून चर्चेत असलेला आपला भगवा चौक, छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि पाटण चौफुली इथपर्यंत असलेल्या या चर्चेत असलेल्या रोडविषयी, त्या रस्त्यावर अतिक्रमण धारकांना नोटिसा देण्यात आलेल्या आहेत। नोटिसांमध्ये 15 मीटर पर्यंतचं अतिक्रमण त्यांचं काढण्यात येणार आहे। खरं तर पाहायला गेलं तर अशा या गोरगरीब जनतेच्या पोटावर पाय देऊन करण्यात आलेला विकास हा कितपत योग्य आहे आणि याच विषयाच्या अनुषंगाने आम्ही अतिक्रमण न काढता आपण विकास करायचा असेल, सुशोभीकरण करायचं असेल तर आम्ही या मार्गावर आम्ही आमच्या या पत्रकार संघाच्या वतीने फ्लायओव्हर म्हणजे उड्डाणपूलची मागणी केलेली आहे आणि ती मागणी महाराष्ट्र शासनाने, सार्वजनिक बांधकाम विभागाने आमची पूर्ण करावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे। महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या लोकवृत्त मराठी न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।